नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला, प्रत्येक गोष्ट लिहून घेतली, तर केमिस्ट्रीचा तुमचा सेक्शन ए आणि सेक्शन बी आज मी फिक्स करून देईल। तुमचे 28 ते 30 मार्क आज फिक्स होणार आहेत बाळांनो। ठीक आहे, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू। लास्ट व्हिडिओची विनर आश्लेषा चव्हाण होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेले। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात बाळांनो। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। एचएससी बोर्ड 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली। कुठूनही काही प्रश्न समजला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल, म्हणून लगेच जॉईन करा। ठीक आहे बाळांनो, आपण सेक्शन ए पासून स्टार्ट करू। सेक्शन ए मध्ये तुमचे दोन मेजर प्रश्न येणार आहेत। पहिला म्हणजे तुमचा एमसीक्यू चा प्रश्न, ज्याच्यात 10 प्रश्न तुमचे येतील, आणि दुसरा म्हणजे तुमचा व्हेरी शॉर्ट आन्सर, ज्याच्यात तुमचे 8 प्रश्न येणार आहेत। ठीक आहे, आता बघूया एमसीक्यू मध्ये कोणत्या चॅप्टर मधून प्रश्न विचारले जाणार आहेत। पण त्याआधी एक महत्त्वाची अनाउन्समेंट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। जर अजूनपर्यंत तुम्ही एनरोल केलं नसेल तर लगेच एनरोल करा। मी गॅरंटी देतो तिथूनच सिमिलर प्रश्न तुमच्या बोर्डात येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक बघू शकतात बाळांनो, 90 ते 95 टक्केवारी विद्यार्थ्यांनी स्कोर केलेली आहे। ऍप मध्ये फीडबॅक पण टाकलेले आहेत। ठीक आहे, का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात एचएससी बोर्डात? असं आहे का बोर्ड मला काही सांगून देतं की हे प्रश्न येणार आहेत, हे सांगून द्या विद्यार्थ्यांना? अशी काही गोष्ट नसते। ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केली जाते। फॉर एक्झाम्पल, तुमचा हेनरीज लॉचा एक क्वेश्चन आहे, स्टेट अँड एक्सप्लेन हेनरीज लॉ। हेनरीज लॉ हा 12 वेळा विचारलाय बाळांनो, 13व्या वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे? सगळ्यात जास्त आहे। म्हणजे तो प्रश्न असला पाहिजे की नाही 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये। अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केलेली, एक प्रश्नावरती 10-10, 12-12 दिवस स्पेंड केलेले आहेत बाळांनो। ठीक आहे, म्हणून तिथून सिमिलर प्रश्न येतात। लगेच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल या गोष्टीची खात्री देतो। ठीक आहे, आता सेक्शन ए मध्ये तुमचा पहिला क्वेश्चन असतो एमसीक्यू। एमसीक्यू कुठून विचारले जाणार आहेत? 5 चॅप्टर सांगतोय, तिथूनच एमसीक्यू तुमचे येतील। ठीक आहे, पहिला म्हणजे थर्मोडायनामिक्स। ठीक आहे, थर्मोडायनामिक्स मधून क्वेश्चन कसा असू शकतो बाळांनो? थर्मो प्रोसेसेस वरती प्रश्न असतो। ठीक आहे, पक्का क्वेश्चन मी गॅरंटी देतो। ठीक आहे, त्यानंतर सॉलिड स्टेट मध्ये बीसीसी आणि एफसीसी मध्ये नंबर ऑफ वॉइड्स, नंबर ऑफ आयटम्स तुम्हाला विचारले जातील। वॉइड्स पण विचारू शकतात, आयटम्स पण विचारू शकतात। ठीक आहे, त्यानंतर तुमचा इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधून एक प्रश्न प्रत्येक वेळा आलाय, आणि या वेळ पण येईल। कशावरती प्रश्न येईल? एसआय युनिट वरती। लिहून घ्या, एसआय युनिट कशाचं विचारू शकतात? आता तेवढं तुम्हाला छोटी गोष्ट माहित पाहिजे तेवढी, एसआय युनिट कशाचं विचारू शकतात? एसआय युनिट तुमचा कंडक्टिव्हिटीचे विचारतील। ठीक आहे, त्यानंतर तुमचा कोऑर्डिनेशन नंबर वरती एक क्वेश्चन पक्का आहे। कोऑर्डिनेशन नंबर वरती तुम्हाला एक कंपाऊंड दिला जाईल, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर फाइंड करायचा असेल। आणि त्यानंतर तुमचा एक बायोमॉलिक्यूल वरती अल्फा अमिनो ऍसिड वरती एक प्रश्न पक्का आहे। आता तुम्ही म्हणणार दादा एक्झॅक्ट प्रश्न कुठे माहित पडतील? एक्झॅक्ट प्रश्न आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत, तिथूनच सिमिलर प्रश्न येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। ठीक आहे, सगळे प्रश्न तिथून प्रॅक्टिस करू शकतात। आता तुम्ही सांगणार की 5च टॉपिक तुम्ही सांगितलं, 10 प्रश्न येतात आणि तुम्ही 5च टॉपिक सांगितले। 10च्या 10 प्रश्न गेस करणं पॉसिबल नाही। ठीक आहे, जेवढं पॉसिबल होतंय मी तुम्हाला तेवढ्या गोष्टी सांगतोय। या 5 टॉपिक वरती प्रश्न येईलच। ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार 10च्या 10 सांगा, ते माझ्याकडनं पॉसिबल नाही। जर कुठून होत असेल तुम्ही तिथून बघू शकतात। सेक्शन ए चा पहिला पार्ट आपण एमसीक्यू संपवला। आता सेक्शन ए चा दुसरा पार्ट कोणता असतो बाळांना? तुमचा व्हेरी शॉर्ट आन्सर, जिथं आपल्याला 1 मार्काला 1 प्रश्न असतो। ठीक आहे, तिथं एक प्रश्न तुमचा पॉलिमर वरती प्रत्येक वेळा विचारला गेला आहे, यावेळी पण विचारला जाणार आहे। पॉलिमर वरती तुमचा नायलॉन 66 वरती प्रश्न येईल। ठीक आहे, आता प्रश्न कशा पद्धतीने असेल तुम्हाला माहिती आहे। ठीक आहे, त्यानंतर अल्कोहोल फिनोल इथर वरती एक प्रश्न पक्का आहे, तुम्हाला आयुपॅक नॉमेनक्लेचर लिहावं लागेल। ठीक आहे, एक्झॅक्ट क्वेश्चन कुठे भेटेल तुम्हाला? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटून जाईल। त्यानंतर बाळांनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह वरती एक प्रश्न इथं पक्का येईल, आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रश्न कोणता असेल? हॅलो अरिन्स वरती प्रश्न असेल। आता 1 मार्कचे हॅलो अरिन्सचे सगळे प्रश्न तुम्हाला करून ठेवायचे आहेत। ठीक आहे, त्यानंतर ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स मधून ह्या चॅप्टर मधून प्रश्न इथं येणार आहे। एक प्रश्न पक्का येईल लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन वरती। ठीक आहे, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन तुम्हाला व्यवस्थित करायचे, त्याच्यावर 1 मार्काचा जो पण प्रश्न असेल तो येणार आहे। ठीक आहे, आता एक्झॅक्ट प्रश्नाचा टाईप तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेलच। त्यानंतर इलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18 वरती एक तुमचा चाल्कोजेन्स वरती एक प्रश्न पक्का येणार आहे। ठीक आहे, आता हे झालं सेक्शन ए। सेक्शन ए मध्ये मी तुम्हाला एमसीक्यू चे पण 5 टॉपिक सांगितले, व्हेरी शॉर्ट आन्सरचे पण 5 टॉपिक सांगितले, जिथून प्रश्न येणार आहेत तुमचे। आता आपण वळूया सेक्शन बी वरती। ठीक आहे, सेक्शन बी बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, ठीक आहे, ग्रुप 16, 17, 18 मध्ये तुमचा युजेस ऑफ क्लोरीन वरती एक प्रश्न तुमचा 2 मार्काला सेक्शन बी मध्ये पक्का येणार आहे। ठीक आहे, आता इथं तर प्रश्न पण मी एक्झॅक्ट सांगून दिला है ना। त्यानंतर केमिकल कायनेटिक्स वरती एक प्रश्न येईल, ऑर्डर ऑफ रिएक्शन तुम्हाला काढावी लागेल। आता डायरेक्ट प्रश्न मी तुम्हाला सांगतोय बाळांनो, यांना व्यवस्थित करा। ठीक आहे, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये पण हे जे क्वेश्चन सांगतोय मी त्यांना व्यवस्थित करा।
ठीक आहे. त्यानंतर तुमचा इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधून एक क्वेश्चन पक्का बाळांनो तुमचा कुठून येईल, तुमचा अर्हेनियस इक्वेशन वरती. कुठून येईल? अर्हेनियस इक्वेशन वरती तुमचा एक प्रश्न पक्का आहे. त्यानंतर आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये तुमचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट वरती एक प्रश्न पक्का आहे बाळांनो. आणि त्यानंतर तुमचा अमाइन्स मध्ये हिन्सबर्ग रिएजंट वरती तुमचा एक प्रश्न पक्का आहे. हे झालं तुमचं केमिस्ट्रीचं सेक्शन ए आणि सेक्शन बी. आता ऐका मी पुढे काय म्हणतोय, महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, तुमच्याशी बोलतोय. ठीक आहे. आता मी सेक्शन ए आणि बी सांगितला. जर तुम्हाला सेक्शन सी आणि सेक्शन डी हवा असेल ना, प्रत्येक विद्यार्थी कमीत कमी 500 जर कॉमेंट आले ना, मी सेक्शन सी आणि सेक्शन डी साठी व्हिडिओ बनवेल. प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल, जो पण विद्यार्थी इथपर्यंत बघतोय व्हिडिओ. जेवढे चॅप्टर सांगितलं ना बाळांनो, त्याचे जे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटून जाईल. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो. 2-2, 3-3 हजारचे तुम्ही पुस्तकं घेतात. ठीक आहे. काही गरज नाही. त्या पुस्तकांमध्ये एवढ्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे युजलेस गोष्टी पण खूप भरून ठेवलेल्या आहेत. टार्गेट घेतात, नवनीत घेतात. मी कोणावर बोलत नाही कोणाबद्दल. ठीक आहे. पण जे महत्वाचं आहे ते करा बाळांनो. टॉप 200 क्वेश्चन व्यवस्थित करा. ठीक आहे. खूप फायदा होईल तुम्हाला त्यापासून. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल. ठीक आहे. जेन्युअनली तुम्हाला पाहिजे असेल ना बाळांनो नेक्स्ट सेशन्स, तर प्लीज कॉमेंट करा. ठीक आहे. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.